खरं तर मी इथे येणारच नव्हते की डॉक्टर मोनिका श्रीखंडे का कुणा देवाला भेटायला जाईल, पण देवा मला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्हीच देऊ शकता, म्हणून आज तुम्हाला भेटणं गरजेचं होतं. तुम्ही नक्की कोण आहात, का माझ्या आयुष्यात आला आहात, तुमच्या मनात नेमकं काय आहे? तेव्हा जोवर या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाहीत ना, तोवर मी तुमच्याशी मैत्रीही करू शकत नाही. तोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी फक्त एक स्टुडंट आहात आणि मी तुमच्यासाठी एक डीन. इनफॅक्ट माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील तरच उद्यापासून कॉलेजमध्ये पाऊल ठेवा. एक्सक्यूज मी. मी मिस्टर देवा म्हणून आहेत, त्यांना भेटायला आले होते. मला असं वाटतं की त्यांना उशीर होईल आणि मला कुठेतरी जायचंय. तुम्ही प्लीज एक काम करता का, ही चिठ्ठी त्यांना द्या. ओके मॅम. थँक्यू. भावा. हाँ सर. अरे भावा, इथे कोणी मॅडम आले होते का? हो आल्या होत्या, बराच वेळ बसून तुमची वाट बघून निघून गेल्या. एक उंच असा बिल्डर मुलगा येईल, त्याला ही चिठ्ठी देता का? आणि हो, जाताना ही चिठ्ठी सोडून गेली. चिठ्ठी दिली? हो ते येऊन गेले? हो. भावा, अरे ही चिठ्ठी त्यांनी दिली? हो अरे त्या मॅडमने दिली? हो. आईच्या गावात. अरे भावा, काय करू? काय अरे तुला हे हॉटेल देऊ का? काय करू का? मी एकटा येऊ? अरे भावा, मी टी मारू तुला, उचलू, टाकू, फेकू? अरे थांब, हे घे. अरे खुश राहा, बस दुसरं सांगतो तुला. ए भावा, अरे श्रीखंड नाही कोण आहे? काही दिवस आले त्या सत्य. अरे तुझ्यासारखा शॉप शूटर त्या कॉलेजच्या फेऱ्या मारतोय, माझ्यासारखा मोठा वकील त्या कोर्टाच्या फेऱ्या मारायचं सोडून या देवाभाईच्या फेऱ्या मारतोय. अरे या देवा, हे डॉक्टर बनायचं खूळ याच्या मानगुटीवर बसलाय. करेक्ट बोलला तू पांडे. या डॉक्टर साठी ना एक डॉक्टर उचलून आणावा लागला, हेजाचा डॉक्टर. अरे तुला काय प्रॉब्लेम होतोय? हा मला नाही रे काळा कोट. बघ ना आपल्या भाईकडे, बघ ना त्याचा डोक्यावर पडला सारखा वागतोय, बघ ना. अरे मला पण डाऊट आला होताच. मला म्हणतो हे हॉटेल विकत घ्यायचं आपल्याला. काय मला तर बोलला इथे ते जेवण बनवणारे असतात त्यांना विकत घ्यायचंय. काय मग अजून त्यांना काय बोलला माहिती आपला भाई? बोलला तुम्हाला लाईफ टाइम पगार दे. हा, आणि काम काय करायचा? तर कायच नाही करायचा. म्हणजे आपल्याला कोणी असा पगार नाही दिला रे. मला काय कळत नाही रे. आपल्या भाईवरती ना कोणीतरी जादू टोना केलाय, किंवा त्याने ना काहीतरी खाल्ला असणार, नाही तर काहीतरी पिला असणार. त्याचा सगळा ट्रॅफिक जाम झालाय रे. हे देवा भाई, अरे काय करतोय तू? काय चाललंय तुझं? अरे बरं झालं भावना तुम्ही आलात. अरे आज आपण लई खुश होता. अरे देवा, तू काय आता डॉक्टरकीचा अभ्यास सोडून गल्ल्यावर बसणार आहेस का? अरे काय नाही भावा, आपल्याला हे हॉटेल पाहिजे, बस आपल्याला काय पण माहित नाही. आपल्यासाठी ना हे हॉटेल लई स्पेशल आहे. अरे इथली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी स्पेशल आहे. काय झालं तरी आपल्याला हॉटेल हवं, बस.
घरात मला लाडू सापडणार आहेत का? कसले लाडू? वाव, कसले लाडू? या घरात मी लाडू खाते, कसले लाडू खाते हे तुला माहितीच नाहीये. ब्रेकफास्टला मी डाएटचे लाडू खाते, रोज एक लाडू खाते हे तुला माहिती नाहीये. आईच्या गावात म्हणजे डॉलीबाईना श्रीखंड नाही, डाएट लाडू पाहिजे. सॉरी सॉरी सॉरी. मला तुझं सॉरी नको आहे पिंकी. मी तुमच्यासाठी पटकन लाडू बनवते. लाडू ही पटकन करण्याची गोष्ट आहे का? नाही आणि डोंबासारखी एका जागेवर काय उभी आहे? निदान लाडू शोधायला तरी मला मदत कर. या घरात ना कोणाला ना माझी काही पडलेलीच नाहीये, माझ्या आवडीची काही पडलेली नाही. आईला डायबिटीज आहे हा, पण वजभर साखर घालून तिच्यासाठी लाडू कर. इनफॅक्ट साखरेचे लाडू बनवशील तू तिच्यासाठी, पण माझ्यासाठी डाएटचे लाडू बनवायचे हे तुझ्या डोक्यात पण नसेल, विसरली असशील. काय झालं? त्यांचे डाएटचे लाडू सापडत नाहीत म्हणले कावले आहेत. मी एक काय इम्पॉर्टंट काहीतरी बोलते आणि तू कोणाशी फोनवर बोलतेस? आईशी बोलते. हा, आईशी. आता आईला या सगळ्यात इन्व्हॉल्व करायची काय गरज आहे? अगं पडशील ना तोंडावर. जा, get out. What's wrong with you, Dolly? मला सांग काय झालंय? आला नाही तो कॉफी शॉप मध्ये. मी एकटी वाट बघत बसले होते मूर्खासारखी. मी सांगितलं होतं मला भेटायचंय म्हणून. मी मागे लागली आहे, कळत नाही, अक्कल नाही. डॉली, मी तुला एक गोष्ट सांगते. एकदा ना मी बस मधून चालले होते. तिथे अपंगांसाठी राखीव अशी साईन असलेल्या सीटवर एक नॉर्मल माणूस बसला होता. म्हणून मी त्याला ती साईन दाखवली आणि उठायला सांगितलं. त्याने शांतपणे आपली पॅन्ट वर केली. त्याचा पाय नकली होता, जयपूर फूट. त्याचा आणि याचा काय संबंध आहे आई? असं की आपल्याला दिसतं त्यापेक्षा सत्य वेगळं असू शकतं. अगं काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असेल त्याचा. करेक्ट आहे. तुम्ही सगळे मिळून आहे ना फक्त त्याची बाजू घ्या. किती कडकड करतेस ग तू. आज काय मुहूर्त वगैरे होता का? मुहूर्त कशासाठी पाहिजे? नाही म्हणायचं होतं मला. स्पष्ट शब्दात नाही नाही म्हणायला गेले होते मी. पण माझ्या वेळेचं काही इम्पॉर्टन्स आहे की नाहीये? हो आहे ना. मग मला राग येणार की नाही येणार? येणारच, नक्की येणार. करेक्ट. कारण तुझ्या 2-3 मीटिंग्स तू कॅन्सल केल्या असतील ना त्याला तिकडं भेटायला जायला. कोर्स. आणि 2-3 मी 4-5 मीटिंग कॅन्सल केले. आणि आता इनफॅक्ट मला आता लगेच एक मीटिंग पण आहे. काय? अरे बरा झाला आपण प्रेम लग्न या भानगडीत नाही पडलो. ते लय डेंजर असतं ते. बघ बघ अरे, गन चालवणारा भाई आपला आता मिक्सर चालवतोय. म्हणजे मी लग्नच नाही करायचं? अरे तू लाख लग्न करशील रे, पण तुझ्याशी लग्न करायला कोणीतरी तयार व्हायला पाहिजे ना. जा आज जा, आरशात जाऊन तोंड बघ आणि तोच आरसा आणून ना याला दाखव. बघ काय केलं त्याने बघ. अक्का नाही, बरोबर बोलते तू. तू सांगत होती की मी बनवून देते, पण मग आता कोण ऐकत रे या अक्काचं? ऐकायला दुसरी माणसं आली आहेत ना, त्यांचं ऐकणार. याला लाडू करतो लाडू. ए भाई, मी काय म्हणतो ते लॉकडाऊन नंतर कॉलेजचा पहिला दिवस आहे तुझा. तू मागच्या यासारखा आता पण उशिरा गेला तर ती डॉलीबाई तुझा कोंबडा नाही का बनवणार? अरे भावांनो, काय कटकट लावली. जा ना तुम्ही, जा बसा तिकडे, आपल्याला करू दे ना. आणि आपण जबरदस्त बनवणार. हा हे बघा, आपण बनवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना लाडू खायचेत काय? हा
आईला खरंच खायचंय आम्हाला हा? आईला खरंच खायचंय आम्हाला मज्जा. भाई तू बनवणार म्हणजे एकच नंबर लाडू असणार. हा. दे बाई दे, याला 2 नाही याला 10 लाडू दे. 10 लाडू. आता काही साखर मिक्सर मध्ये घाली. कशी आहेस? मी मस्त आहे कबीर. तू कसा आहेस? आणि तुमच्या इथलं हवामान कसं आहे? अगं राधा असं काय बोलतेस? तेच तर मी म्हणते, तू असं का बोलतोयस इतकं फॉर्मल? शी, अगं आपण ते इतक्या दिवसांनी भेटलोय ना, म्हणून. आपण इतक्या दिवसांनी भेटलो म्हणून आपण असं नाही बोलायला पाहिजे. आणि आपण हे सगळं लॉकडाऊन मध्ये आपलं बोलणं झालंय. हवं तर तुझ्या फोनचं बिल चेक कर, आपण केवढं बोललोय लॉकडाऊन मध्ये. ऍक्च्युली राधा, अगं मी खूप काही ठरवलं होतं तुझ्याशी बोलायचं, पण तू समोर आलीस आणि आता मला काही सुचतच नाहीये. अरे पण फोनवर तर किती बोलायचास तू? फोनवर तुझा चेहरा नसायचा ना, हे स्माइल नसायचं ना. स्माइल प्लीज. बाय द वे, मी नाही तुला मिस केलं. आय नो, तू अशीच आहेस, सडू. व्हॉट? मी सडू? नाही तर काय, पूर्ण लॉकडाऊन मध्ये नेहमी मीच तुला मेसेज आणि कॉल करायचो. तू एकदाही स्वतःहून मला मेसेज किंवा कॉल नाही केलास, म्हणून तुला नाही मला आलंय मोबाईलचं बिल जास्त. अरे यार, तुला अजून पण ते मोबाईलच्या बिलाचं पडलंय. मी तुला मिस नाही केलं कारण का मी तुला विसरूच नाही शकले. आणि हेच मला तुला सांगायचं होतं, पण नाही, तुझ्यात तेवढे पेशन्सच नाहीयेत. बाय, मी जाते लेक्चरला. अगं राधा, थांब ना, थांब. हे बघ, एक तर आपण इतक्या दिवसांनी भेटतोय, त्यातही तू भांडतेस. मी भांडते? ओके फाईन, मीच भांडते. ठीक आहे, मी जाते. थांब थांब, ऐक ऐक, तू बस इथे बस, शांत हो. हे बघ, मी तुझी मस्करी करत होतो ग. खरं तर ना, तू रागवलीस ना अशी की. मी छान दिसते हो ना, माहितीये मला. नाही नाही, तू रागवलीस ना की ते काय? तू रागवलीस ना की तुझं नाक लाल होतं. एकदम मिकी माऊस. शिट, एकतर इथे सकाळपासून तुला भेटायचं म्हणून मी काहीच खाल्लं नाहीये आणि इथेही तुला मस्करी सुचतेय. मी निघते. बाय. अगं ऐक 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 ऐक, तुला भेटायचं ना म्हणून मी काही खाल्लं नाही. आपण कॅन्टीन मध्ये जाऊ. चल. नाही, नो वे. तुझ्या ना ते फेवरेट मोनिका मॅमचं लेक्चर आहे आणि आजही मला उशीर झाला ना तर मला ओरडा पडेल. बाय. अगं राधा ऐक. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग डॉक्टर सचिन. मॅडम, महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना. चालता चालता का चालता चालता तुम्हाला बोलता येत नाही? येतं. वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला. येस मॅडम. मॅडम, ते लॉकडाऊन मुळे ना आपलं एक्झामिनेशन शेड्यूल पूर्ण बदलावं लागणार आहे. युनिव्हर्सिटीचे तसे डायरेक्टिव्ह आहेत, तर पोर्शन पूर्ण करायला खूप कसरत करावी लागणार आहे. अगदी दिसतेच आहे मला. हो. मला मिनिस्ट्रीकडून काही गाईडलाईन झालं, तुम्हाला मी फॉरवर्ड करते. तुम्ही प्लीज आपल्या स्टाफला आणि स्टुडंट्सना त्या पाठवून त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांच्या कॉपरेशन शिवाय काहीही शक्य नाही. यू अंडरस्टँड? येस मॅडम. मॅम, ते एक्झामिनेशनचं काय प्लॅनिंग आहे? मला असं वाटतं ना डॉक्टर सचिन की आपण एक्झामिनेशन वरती ना थोडंसं थांबायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूल्स अजून थोडासा काहीतरी क्लिअरन्स येऊ देत, मग आपण त्याच्यावरती कॉल घेऊ. ओके? येस 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 मॅडम. येस डॉक्टर सचिन, येस मॅडम. काय चाललंय आपल्या कॉलेजमध्ये? कॅन यू सी दॅट? आपल्या कॉलेजचा रूल आहे अभ्यास म्हणजे अभ्यास. आपल्या कॉलेजमध्ये ना प्रेमाला कुठलीही जागा नाहीये. येस येस मॅडम. येस. हे सगळं काय चालू आहे? लॉकडाऊन मध्ये सगळेजण विसरलेत का? जर विसरले असतील ना तर पुन्हा एकदा आठवण करून द्या. येस मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली राईट. ऍटलीस्ट कोरोनासाठी तरी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे ना. आणि आपल्या कॉलेजचे रूल्स म्हणून पण. येस मॅडम. मला जायचं होतं, ह्या कुठे गेल्या?
सो स्टुडंट्स, आता करोना व्हायरसचे पेशंट्स किती इम्पॉर्टंट असले तरीही आपल्याला बाकीच्या पेशंट्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. आय होप यू अंडरस्टँड. त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची हाईघाई नाही झाली पाहिजे. एम आय क्लिअर? येस मॅम. येस मॅम. लॉकडाऊनमध्ये बराच वेळ गेला, त्यामुळे या कॉलेजचे रूल्स आणि रेग्युलेशन्स कदाचित तुम्ही विसरला असाल. मला असं वाटतं की मी ते पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगायला हवे. आणि जे स्टुडंट्स ॲबसेंट आहेत, स्पेशली देवा, शेखर, आणखीन जे कोणी, त्यांना प्लीज हे सगळे रूल्स तुम्ही सांगा. अहो सचिन सर काय धडका मारता हा? अहो, सचिन मेहनत. तुम्ही काय कॉलेजमध्ये कॅच कॅच खेळताय? सचिन सर आपण निघतो, आपण तुझ्या नंतर बोलतो. उशीर झालाय तुम्हाला. मोनिका मॅडमचा लेक्चर संपत आलाय. होतात कुठे तुम्ही इतका वेळ? अहो ती लई मोठी स्टोरी आहे, पण आपण तुम्हाला फुरसतीमध्ये सांगू, पहिले आपल्याला निघू नाही दे. नाही नाही, ऐका ना, मला खूप फुरसत आहे. मला स्टोरी ऐकायची. सांगा ना काय अहो, झालं? सचिन सर तिकडे मोनिका मॅडम आपल्यामध्ये बॉम्बा मारत असतील, आपल्याला जायलाच पाहिजे. आपण तुम्हाला नंतर ऐका ना बोलू. स्टोरी. रूल नंबर 1, कॉलेजच्या गेटवरती आय कार्ड चेक करूनच त्या स्टुडंटला आत सोडलं जाईल. आणि शार्प 10 वाजता कॉलेजचं गेट बंद केलं जाईल. ते कोणासाठीही उघडलं जाणार नाही. रूल नंबर 2, या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारच्या इमोशन्सना अजिबातच जागा नाही. इथे फक्त अभ्यास आणि अभ्यास याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. आई शपथ, जाम वाट पाहिली आपण या दिवसाची. तुम्हाला न बघता एक एक दिवस आपण कसा काढलाय ना हे आपल्यालाच माहित. तुमची स्माईल, तुमचे ते केस चेहऱ्यावरून मागे घ्यायची स्टाईल, गालावरची खळी, अहो वाळवंटात पाणी बघितल्यासारखं वाटत. हो श्रीखंड लई. डॉलीबाई आपल्याला काय बोललात का? सायलेन्स. अँड यू स्टॉप कॉलिंग मी डॉली. बरं डॉलीबाई. यू आर इम्पॉसिबल मिस्टर देवा. तुम्हाला काय वाटतं हे तुमचं घर आहे? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही येणार, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नाही येणार. हे कॉलेज आहे माझं. यू बेटर अंडरस्टँड दिस. इथले काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत. अहो डॉलीबाई आपण ते नेहमीच कसे लेट असतात? एव्हरी डे, एव्हरी टाइम यू हॅव एक्सक्युजेस. अहो डॉलीबाई जर आपलं ऐकून तर घ्या. अहो लॉकडाऊन नंतर आपल्या कॉलेजचा पहिला दिवस, हा आपण दोघं भेटणार, म्हणजे आपण सगळे भेटणार होतो ना पहिल्यांदा. मग तेव्हा म्हटलं की काहीतरी गोड घेऊन घ्यावं. डॉलीबाई. वाव. डॉली भाऊ. आउट. गेट आउट.